जनजाती भागात धर्मांतराची लाट उठली होती. पाद्री आणि मिशनरी लोक भोळ्या भाबड्या जनजाती बांधवांना फसवत होते. त्यांच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा सौदा होत होता. पण त्या अंधकारमय परिस्थितीत एक तेजस्वी किरण उगवला. त्याचं नाव होतं बिरसा मुंडा. हाच बिरसा पुढे धरती के आबा भगवान बिरसा मुंडा म्हणून प्रचलित झाला. केवळ 25 वर्षांचे आयुष्य, पण त्यातही एक युगाचा संदेश त्यांनी दिला. फक्त 11 वर्षांचा असतानाच बिरसाने पाद्र्यांचा पाखंड उघड केला. त्याने आदिवासी समाजाला सांगितलं, आपली ओळख विसरू नका, आपला धर्म, आपली जमीन, आपला स्वाभिमान जपा. शिक्षणासाठी तो स्वतः जर्मन मिशन शाळेत गेला होता. तिथं त्याचं नाव ठेवलं गेलं बिरसा डेव्हिड. पण मिशनऱ्यांचे डाव लक्षात आल्यावर त्याच्या आईने त्याला शाळेतून काढलं आणि संपूर्ण कुटुंबानं ख्रिस्ती पंथ सोडून आपली भारतीय परंपरेतील पारंपरिक जनजाती आस्था पुन्हा स्वीकारली. आपल्या समाजातील अन्याय त्याला सहन होत नव्हता. बिरसाने जनजातीन समाजाचा जल, जंगल आणि पाण्यावरील हक्क सांगण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात बंड सुरू केले. त्याचे नाव होते उलगुलान आंदोलन. बिरसाने सांगितलं, इंग्रजांना अन्यायकारक कर देऊ नका. यामुळे त्याला अटक झाली. 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा समाजसेवा चालूच ठेवली. बिरसाचे विचार जनजाती समाजाला पटले. त्यांनी बिरसाला साथ द्यायची ठरवली. बिरसा मुंडा आता फक्त एक नेता नव्हता, तो जनजाती समाजाचा गुरु, संत आणि देव माणूस बनला होता. बिरसाला लोक भगवान बिरसा आणि धरती के आबा म्हणून ओळखू लागले. मुंडा, उरांव, खारिया सगळे त्याला भेटण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मैलोन मैल चालत येत असत. 5 जानेवारी 1900 रोजी अबुआ दिसूम म्हणजे आपले राज्य अशी घोषणा देऊन बिरसाने अन्यायाविरुद्ध क्रांती छेडली. पण त्याच्या एका निकटवर्तीयाने फसवणूक केली. फक्त 500 रुपयांच्या लालसेसाठी त्यांची माहिती इंग्रजांना दिली आणि अशा प्रकारे 25 वर्षांच्या अल्पायुष्यात हा योद्धा बलिदानाच्या मार्गावर गेला. पण मागे ठेवून गेला स्वाभिमानाची, संस्कृतीची आणि राष्ट्रभक्तीची अखंड ज्योत. ते आपल्याला आजही सांगतात, धर्म, संस्कृती आणि मातृभूमी यांची रक्षा हीच खरी सेवा आहे.